स्वागत आणि नमस्कार. भावशेखर आपला आजचा विषय लेखक आणि लेखिका. लेखक आणि लेखिका असा विषय घ्यायचा अगदी मोकळेपणाने कारण सांगतो. पुस्तकप्रेमी नावाचा एक समूह आहे. जवळजवळ 500-550 असे त्याचे सभासद आहेत. गेली 4-4.5 वर्ष हा समूह कार्यरत आहे आणि त्या समूहाचं वैशिष्ट्य असं की तिथे प्रत्येक सभासदाला एक आठवडा नेमून दिलेला असतो आणि मग त्या आठवडाभरामध्ये दररोज सकाळी 7च्या आत त्या सभासदानं ज्याच्यावरती जबाबदारी असते त्याला आवडलेल्या अशा वेगवेगळ्या पुस्तकांचा परिचय द्यायचा असतो. खरं म्हणजे एका दिवशी एक परिचय देऊन पुरतो, परंतु काही वेळेला विषयाशी संबंधित म्हणा, त्याला परिचयकर्त्याला आवडलंय म्हणा, म्हणून तो एकपेक्षा जास्तही परिचय करून देतो. नियम मात्र दररोज एका पुस्तकाचा असं द्यायचं. वैशिष्ट्य असं की आज मितीला सलग 1600हून जास्त दिवस एकही दिवस खंड न पडता अशा पद्धतीनं या पुस्तकांचे परिचय करून दिले गेलेत. आणि त्या समूहाची शिस्त अशी आहे की एकदा त्या दिवसाचा परिचयकर्त्यानं त्या दिवशीचा परिचय पोस्ट केला त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती की तेव्हापासून दुपारी 4 वाजेस्तोवर त्या दिवशी ते पुस्तक, त्या पुस्तकाचा लेखक, त्या पुस्तकाचा विषय याच्याशी संबंधितच इतरांना आपले अभिप्राय किंवा प्रतिक्रिया नोंदवता येतात. दुपारी 4 नंतर मात्र तुम्ही साहित्य विषयक कोणत्याही पद्धतीचा विषय किंवा विचार तिथे मांडू शकता. अर्थातच या पुस्तक परिचयाच्या व्यतिरिक्त इतरही अनेक साहित्यिक उपक्रम अत्यंत सातत्यानं त्या समूहावरती सुरू असतात. खरं सांगायचं म्हणजे पुस्तकप्रेमी समूह हाच एखाद्या भावशेखरचा विषय होऊ शकतो, जसा शब्दमासवरती केला तसा. तो जरूर आपण करूया. पण आत्ता असं झालं की अगदी अलीकडच्या काळामध्ये एका पुस्तकाचा परिचय करून दिला गेला. रसिका डोंगरे या मॅडमनी तो करून दिला आणि ते पुस्तक होतं सुहास बहुळकर यांचं. आणि मग सहज मनामध्ये आलं, कारण त्या परिचयामध्येही तसा उल्लेख होता, कारण अगदी काही काळापूर्वीच सुहास बहुळकरांच्या पत्नी साधना बहुळकर यांच्याही पुस्तकाचा परिचय असा पुस्तक परिचयामध्ये आलेला होता. आणि मनामध्ये हे कुठेतरी आलं, कारण काही अगदी अल्प प्रमाणात का होईना या साधना बहुळकर आणि सुहास बहुळकर यांच्याशी माझा वैयक्तिक परिचय आहे. आणि त्यामुळे सुहास बहुळकरांचा त्या दिवशी परिचय वाचत असतानाच लक्षात असं आलं की अरे साधना बहुळकरांचाही होता. म्हणजे साधना बहुळकर आणि सुहास बहुळकर हे व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा एकाच क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. दोघही जे स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी आहेत. दोघही अत्यंत प्रभावी आणि प्रवाही लेखन करतात. या दोघांची मिळून आज जवळजवळ 10-12 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि दोघही अत्यंत मूलभूत असं चिंतन करून हे लिखाण करत असतात. मग एकाच घरात एकाच क्षेत्रात कार्यरत असलेले ज्यांची बहुतेक पुस्तकं एकाच प्रकाशकांनी प्रकाशित केली आहेत, पण असं असताना कोणीतरी कोणाची तरी बायको आहे किंवा कोणीतरी कोणाचा तरी नवरा आहे म्हणून पुस्तक लिहिलंही गेलेलं नाही किंवा तसं प्रकाशितही झालेलं नाही. आपले बलबुते असं म्हणतो तसं त्या विषयाचा आवाका, त्या अभ्यासाचा आवाका, त्या लेखनाचा आवाका म्हणून आपल्या मेरिटवरती साधनाताई बहुळकर आणि सुहासजी बहुळकर यांची पुस्तकं प्रकाशित झालीत. मग असा कुठेतरी संदर्भ डोक्यात असताना सहज मनामध्ये आलं की आपल्या मराठी साहित्यामध्ये अशी किती उदाहरणं असतील की नवऱ्याची ही पुस्तकं प्रकाशित झालीत आणि त्याच्या पत्नीची किंवा बायकोची ही पुस्तकं प्रकाशित झालीत. पटकन लक्षात आलेली गोष्ट म्हणजे की जे एरवीच्या आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये कामगार पुढारी म्हणून गाजलेले होते, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते, नेते होते, त्यांची मुलगी नंतरच्या काळामध्ये कम्युनिस्ट पक्षाची खासदारही होती. ती जनता राजवटीच्या काळामध्ये त्या लाटेमध्ये मुंबईतनं निवडून आल्या होत्या त्या रोझा देशपांडे. त्या रोझा देशपांड्यांचे वडील म्हणजेच कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आणि त्यांच्या पत्नी उषा डांगे या दोघांचेही ललित लेखांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांग्यांची पुस्तकं वाचत असताना, कारण मी ती वाचली आहेत, मोकळेपणानं सांगतो की ज्यांना माहिती नाही की हा मनुष्य व्यवसायानं किंवा पेशानं कामगार पुढारी आहे त्याला तशी शंकाही येऊ नये अशा पद्धतीचं लिखाण कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचंही आहे आणि त्यांच्या पत्नी उषाताई डांगे यांचंही आहे. उषप्रभा या पुस्तकाचा या दृष्टिकोनातनं मी जरूर विचार करीन. त्यांनी केवळ वेगवेगळ्या विषयांवर लिहिलंय असं नव्हे, परस्परांवर लिहिलेले लेख सुद्धा त्या पुस्तकांमध्ये आपल्याला पाहायला आढळतात. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आणि उषा डांगे यांची जशी राजकीय पार्श्वभूमी एक आहे तशी त्यांना ही समान साहित्यिक पार्श्वभूमी आहे.
मग समान साहित्यिक पार्श्वभूमी आणि समान राजकीय पार्श्वभूमी हे जसं श्रीपाद अमृत डांगे आणि उषा डांगे यांच्यातलं वैशिष्ट्य आहे, तसंच नंतरच्या काळातले समाजवादी नेते मधु लिमये आणि त्यांच्या पत्नी चंपा लिमये या दोघांनाही अशीच पार्श्वभूमी आहे. मधु लिमयांचं जितकं राजकीय विषयांवरती लिखाण आहे तितकंच चांगल्या पद्धतीनं आर्थिक आणि सामाजिक विषयांवरती हे लिखाण आहे आणि असंच वर्णन चंपाताई लिमयांचंही करता येईल. मग श्रीपाद अमृत डांगे आणि उषा डांगे, मधु लिमये आणि चंपा लिमये यांच्यानंतर थोडा जर वेगळा कल घ्यायचा झाला तर साहजिकच लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की मृत्युंजयकार, छावाकार म्हणून शिवाजी सावंत गाजले आहेत. शिवाजी सावंतांची साहित्यिक कारकीर्द वेगळेपणाने सांगायला हवी अशातला भाग नाही. त्यांच्या पत्नी मृणालिनी शिवाजी सावंत, त्यांचं पुस्तक असं पूर्ण नावाने प्रकाशित होतं म्हणून मुद्दामून नाव घेतलं, कारण लेखकाच्या नावाच्या बाबतीत आपण गडबड करू नये. त्याला त्या नावाबद्दल एक प्रकारचा अभिमान असतो किंवा कुठेतरी आत्मीयता आणि आपुलकी असते हे मान्य केलं पाहिजे. त्याची तशी कारणं असतात हे माझ्या लक्षात आलंय. कारण मुळात पहा ना, माझं स्वतःचं नाव चंद्रशेखर टिळक आहे. सामान्यपणे मराठीमध्ये आपण चंद्रशेखर हा शब्द च वर अनुस्वार आणि द्र असं लिहितो, परंतु मी मात्र माझं नाव च त्याच्यावरती अनुस्वार नाही आणि द्र ला अर्धा न असं लिहितो. कारण च वरती अनुस्वार असा चंद्रशेखर आणि द्र ला अर्धा न याच्यावरती अर्धा न याचा अर्थ वेगळा असतो आणि म्हणून आता मी मृणालिनी शिवाजी सावंत असं नाव घेतलं. आणि हे आत्ता अगदी लक्षात ठेवायचं खरं कारण म्हणजे आमच्या डोंबिवलीत अगदी माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर, अक्षरशः माझ्या घराच्या गॅलरीतनं हाक मारली तर त्यांना ऐकू जाईल असे गणेश मनोहर कुलकर्णी राहतात. सध्या त्यांचं ऋणानुबंध हे पुस्तक प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गाजतंय आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये रेल्वे आणि महात्मा गांधी हे त्यांचं पुस्तक झालंय. उमाताई कुलकर्णी आणि भैरप्पा या विषयावर अत्यंत सुंदर विवेचनही ते करत असतात. ते नेहमी सांगतात की गणेश कुलकर्णी असं लिहू नका, माझं नाव लिहिताना किंवा घेताना पूर्ण गणेश मनोहर कुलकर्णी असं घ्या. याचं कारण असं आहे की आमच्या डोंबिवलीतच गणेश कुलकर्णी नावाची 7 माणसं प्रसिद्ध आहेत. तो विषय जाऊ द्या आणि म्हणून त्यांचं नाव घेतलं मृणालिनी शिवाजी सावंत. मृणालिनी शिवाजी सावंत यांचं खरं सांगायचं म्हणजे मराठी पुस्तकं हिंदीमध्ये किंवा मूळ हिंदी मधली पुस्तकं लिहिणं यातलं लेखन कार्य खूप मोठं आहे. त्यांचं मराठीमध्येही एक पुस्तक आहे आणि त्याचं नाव विदूर आहे. काही प्रमाणामध्ये ते पुस्तक फसलंय पण ते लेखन आहे ही गोष्ट मान्य केली पाहिजे. आणि मृणालिनी शिवाजी सावंत यांचं हिंदी मधलं लिखाण आवर्जून वाचावं असं वाचण्याजोग आहे. म्हणजे श्रीपाद अमृत डांगे, उषा डांगे, मधु लिमये, चंपा लिमये, शिवाजी सावंत, मृणालिनी शिवाजी सावंत यांच्या नंतर पटकन आठवणारं नाव म्हणजे श्रीमान योगी आणि स्वामीचे लेखक रणजित देसाई आणि त्यांच्या पत्नी माधवी देसाई. रणजित देसाईंनी केवळ ऐतिहासिक कादंबऱ्याच लिहिल्या अशातला भाग नाही, तो पट आपल्या डोळ्यासमोर ठेवत विविध अंगी ललित साहित्य म्हणजे रणजित देसाई, अगदी नाटकापासून ललितबंधापर्यंत. आणि माधवी देसाई म्हटलं की नाचग घुमाला पर्याय नाही. म्हणजे मी गमतीनं नेहमी म्हणतो की आपल्या प्रसिद्ध साहित्यिक पतीची वेगळी बाजू दाखवणारी पुस्तकं जी मराठीमध्ये आली त्याची सुरुवात माधवी देसाईंच्या नाचग घुमा या पुस्तकानं केली. सुनीताबाई देशपांडे आणि पु ल देशपांडे हे त्या मालिकेतलं पुढचं उदाहरण आहे. सुनीताबाईंचंही आहे मनोहर तरी अशाच पद्धतीचं पुस्तक आहे ही गोष्ट खरी, पण प्रसिद्धीच्या दृष्टिकोनातनं विचार केला तर नाचग घुमा हे पुस्तक आहे मनोहर तरीच्या आधी आलंय आणि म्हणून माझ्या नकळत शिवाजी सावंत आणि माधवी देसाई यांचं पुस्तक आहे. माधवी देसाईंचं नाचग घुमा हे एकमेव पुस्तक प्रकाशित झालं नाही, पण जसं आपण रणजित देसाईंबद्दल म्हणतो की स्वामी लिहिल्यानंतरही त्यांनी दुसरं काही लिहिलं नसतं तरी रणजित देसाई अजरामर झाले असते, तसं माधवी देसाईंचं आहे की नाचग घुमानंतर दुसरं कोणतंही पुस्तक त्यांनी लिहिलं नसतं तरी सुद्धा माधवी देसाई प्रसिद्ध झाल्या असत्या. असं असलं तरी माधवी देसाईंनी नंतर पुस्तकं लिहिली आहेत, तीही सकस आहेत. अशी वेगवेगळी उदाहरणं घ्यायची म्हणून भावशेखरचा आजचा विषय लेखक आणि लेखिका. श्रीपाद अमृत डांगे, उषा डांगे, मधु लिमये, चंपा लिमये, शिवाजी सावंत, मृणालिनी शिवाजी सावंत, रणजित देसाई आणि माधवी देसाई याच्या नंतरच्या काळामध्ये मी आत्ताच उल्लेख केला तसं पु ल देशपांडे आणि सुनीता देशपांडे. आता सुनीताबाई देशपांडेंचंही फक्त आहे मनोहर तरी असं पुस्तक आहे अशातला भाग नाही.
आणि आज जो 50च्या पुढचा मराठी माणूस आहे, मराठी वाचक आहे, त्याला पु ल देशपांड्यांची किती पुस्तकं आहेत, कोणती पुस्तकं आहेत, प्रवास वर्णनात्मक किती, नाटकं किती, व्यंगचित्र किंवा 3 रवींद्रनाथ 3 व्याख्यानासारखी पुस्तकं किती, नंतरच्या त्यांच्या प्रस्तावनांची पुस्तकं किती, नंतरच्या त्यांच्या भाषणांची पुस्तकं किती, नंतरच्या त्यांच्या लेखसंग्रहांची पुस्तकं किती, याची गिणती करण्याचे कारण नाही. आणि तसंच सुनतीबाईंची आणि जियांचा पत्रव्यवहारावरची पुस्तकं असतील किंवा त्यांचं आहे मनोहर तरी पुस्तक असेल, याचीही आत्ता गणती करण्याचं काही कारण नाही. सुनीताबाई म्हणलं की आपोआप हे चित्र उभं राहतं. आणि त्याही पेक्षा खरं सांगायचं म्हणजे पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे असं म्हटलं की नंतरच्या काळामध्ये त्यांनी केलेली अभिजात कवितांच्या वाचनाचे कार्यक्रम, कधी कवी म्हणून, कधी सूत्र म्हणून, कधी विषय म्हणून, हे कधीही मराठी वाचक विसरेल, विशेषतः 50 पेक्षा पुढच्या वयाचा आजचा वाचक विसरेल ही शक्यताच नाही. पण आहे मनोहर तरी आणि माधवी देसाईंचं नाच ग घुमा, या 2 पुस्तकांनी एक वेगळा ट्रेंड काही प्रमाणात काही काळासाठी तरी मराठी साहित्यामध्ये सुरू केला. आणि मग असा जर विचार करायचा झाला तर ती एक दोन पुस्तकं प्रसिद्ध साहित्यिकांच्या पत्नीच्या नावावरतीही आहेत. कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या पत्नी यशोदाताई पाडगावकर यांचं अशा पद्धतीचं पुस्तक आहे. विद्याधर पुंडलिकांच्या पत्नी रागिणी पुंडलिक यांचंही अशा पद्धतीचं पुस्तक आहे. प्रभाकर पाध्यांच्या पत्नी कमलताई पाध्ये यांचंही अशा पद्धतीचं पुस्तक आहे. अर्थात त्याच्यापेक्षा जास्त पुस्तकं नंतरच्या काळात त्यांनी लिहिली असतील, पण त्या पुस्तकांची संख्या तुलनेनं कमी आहे. पण त्यांची ही पुस्तकं आहेत ती त्या काळात गाजली आहेत आणि साहित्यिक निकषांवरती, मूल्यांवरती, आवडीनिवडींवरती उतरणारी ही पुस्तकं आहेत, हे नक्की. अशांचा एकत्रित विचार म्हणूनच आजचा भावशेखरचा विषय लेखक आणि लेखिका. मगाशी त्याचा उल्लेख केला म्हणजे याचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे साधना बहुळकर आणि सुहास बहुळकर. कदाचित माझ्या पुढच्या एखाद्या मालिकेमध्ये यांच्या पुस्तकांचा स्वतंत्र विचार करता येईल इतकी ती संपदा आहे. परंतु एका विशिष्ट वेळेमध्ये व्हिडिओ बसवायचा म्हणून पुढच्या उदाहरणांकडे जातो आणि साधना बहुळकर आणि सुहास बहुळकर यांची पुस्तकं याची चर्चा करू. एकंदरीतच चित्रकारितेकडे, शिल्पकारितेकडे, त्याची एक व्यक्ती म्हणून, ती कलाकृती म्हणून कसं बघावं याचं केवळ संकलन असं नव्हे तर त्याची अभ्यासपूर्णता. आपण ज्या क्षेत्रात शिकलो त्या क्षेत्राची दृष्टी आपण आपला व्यवसाय म्हणून, आपलं शिक्षण म्हणून आपल्यात अंगीकारत असताना, त्या क्षेत्रातल्या दिग्गजांचं कार्य आपल्या पुढे आणताना ती वाचकापर्यंत पोरवायचं अत्यंत प्रभावी काम म्हणजे साधनाताई बहुळकर आणि सुहास बहुळकर यांची पुस्तकं आहेत. पण एक घर असं आहे, आणि हा व्हिडिओतला तो शेवटचा मुद्दा, की एकाच घरामध्ये नवरा बायको दोघंही साहित्यिक आहेत, अशा 2 जोड्या आहेत. आणि ते म्हणजे संत कुटुंबीय. कवयित्री इंदिरा संत आणि त्यांचे पती नारायण संत ही त्यातली पहिली जोडी. आणि इंदिराबाई संतांचा मुलगा प्रकाश संत, जे आपल्या मामाकडे आजोळी दत्तक गेले म्हणून त्यांचं कागदोपत्री असलेलं नाव भालचंद्र दीक्षित. आणि या प्रकाश संत उर्फ भालचंद्र दीक्षित यांच्या पत्नी डॉक्टर सुप्रिया दीक्षित ही अशी एकाच घरातली नवरा बायकोची साहित्य क्षेत्रातल्या या 2 जोड्या. आणि म्हणून त्यांचा उल्लेख करून किंवा त्यांचा विचार करून आपण या व्हिडिओचा समारोप करूया. इंदिराबाईंच्या विषयी आपण भावशेखरमध्ये, शेखर 64 मध्ये अनेकदा बोललोय. नारायण संतांचाही तशाच पद्धतीचा उल्लेख शेखर 64च्या माझ्या व्हिडिओमध्ये आहे. प्रकाश संत म्हणलं की लंपन कोणी हे विसरू शकेल अशातला भाग नाही. आणि सुप्रिया दीक्षित म्हटलं की कुवेस आणि अमलताश ही पुस्तकं विसरता येणं शक्य नाही. कुवेस आज मितीला दुर्दैवानं कुठेही उपलब्ध नाही, पूर्णपणाने आउट ऑफ स्टॉक आहे. अमलताश थोडा शोध घेतला तर का होईना नक्की मिळतं. पण या पुस्तकांचा विचार करत असताना असं वाटतं की काही वेळेला काही पुस्तकं साहित्यिक मूल्यावरती अत्यंत चांगली चालत असूनही प्रस्थापिताच्या मताच्या थोडं वेगळं जातं, म्हणून एखादं पुस्तक चाललं किंवा चालवलं जात नाही का अशी कुठेतरी बोच मनामध्ये राहत असते. आणि त्याचा ओझरता उल्लेख करतो, कारण शेवटी काही गोष्टी अनवधनाने बोलायच्या असतात आणि काही संकेतानं सांगायच्या असतात. आणि म्हणून आजचा भावशेखरचा विषय लेखक आणि लेखिका.
कारण आपण वाचक म्हणून जेव्हा एखादं पुस्तक वाचत जातो, जसं मी कालच्या भागामध्ये म्हटलं तसं की सुरुवात झाली डी.आर. सरदेसाईंच्या ट्रायल ट्रिब्युलेशन्सने आणि मग मी नंतर देश आणि देशचा विचार केला. तसं आत्ता झालं की साधनाताई बहुळकर आणि सुहास बहुळकर यांच्या पुस्तकाचा विषय निघाला आणि मनामध्ये कुठेतरी आधीच्या काळामध्ये वाचलेल्या लेखक लेखिका, एकाच घरातल्या पती पत्नींची, नवरा बायकोची, पती पत्नीची पुस्तकं असं सूत्र मनामध्ये आलं. त्याची सुतोवाच तुमच्यासारख्या चोखंदळ वाचकांपुढे भावशेखरच्या या समारोपाकडे आपण जात असताना करावा. म्हणून भावशेखरचा आजचा विषय लेखक लेखिका. मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.